कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी असं नाही करू शकत। काय काय नाही करू शकत तू? मी तुमचा विश्वासघात नाही करू शकत। पण तुम्ही हे सगळं का करताय? माझं आयुष्य जसं आहे तसं मी स्वीकारलंय ना। मला माझ्या पद्धतीने जगू द्या की। काय झालंय? माझं सत्य तुम्हाला समजलं। ताराचा आवाज तो तिचा नसून माझा आवाज आहे, हे सत्य आपल्यात राहू द्यात। माईंचे लई उपकार आहेत माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर। आणि मी माईंना शब्द दिलाय विठ्ठलाच्या साक्षीने। मला माझा शब्द पाळू द्यात। मी हात सोडते तुमच्या समोर। काय करतोय बाळा? मुलगी मानलात ना? कसा विश्वास देऊ? तुमच्याकडे असलेला तो व्हिडिओ डिलीट करा। अगं पण तुला हे सगळं कसं? त्या व्हिडिओमुळे माईंना लई त्रास होतोय आणि मला पण। बघा, माझे भोग मला भोगू द्यात। माझा विठ्ठल आहेच की मला मार्ग दाखवायला। तुम्ही काय बी करू नका। पण बाळा, ताराचा आवाज हा ताराचा नाहीये, तुझा आहे। हे सत्य सारंगला कळणं किती महत्वाचं आहे, तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे, कळत नाहीये का तुला? मी माझ्या नजरेतून उतरेन त्याचं काय? मी माईंना दिलेल्या शब्दाचं काय? हा झाला करार, पण उद्या सावलीची नियत फिरली तर? असं नाही होणार। मी शब्द देते, मी माझा आवाज तुमच्याकडे घाण ठेवते। व्हिडिओ आहे त्याच्याकडे, तू तारासाठी गातानाचा तो व्हिडिओ तुला जगन्नाथच्या फोन मधून डिलीट करायचा। पोरी, शब्दावर जग नाही चालत ग। ऐक जरा आमचं, समजून घे। तुम्ही मला समजून घ्या आणि तो व्हिडिओ डिलीट करा। अहो काय करताय तुम्ही? काही नाही, लेकीचा हट्ट पुरवतोय। केला डिलीट, केला। नको रडू। मला ना असं वाटलं होतं की तुला त्या मेंदळी घरात पाठवून त्या अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करायचा असा विचार केला होता,
पण तुझ्या चांगुलपणामुळे ना सगळं वेगळं होत आहे. म्हणजे त्या तिलोत्तमावरचा राग द्वेष जराही कमी झालेला नाही, पण एकीकडे तिच्यावरचा तो राग द्वेष आणि एकीकडचं तुझ्यावरचं प्रेम, या सगळ्यामध्ये ना तुझं पारड जड झालं. तुझं केला व्हिडिओ नीट. आता फक्त एक इच्छा आहे, सुखानं संसार कर. मी पण घे. उलट तू मनापासून प्रेम केलंस, पण चुकीच्या व्यक्तीवर केलंस ना. ती व्यक्ती खोटी होती, चुकीची होती, ती खरी नव्हती. पण एक गोष्ट कन्फर्म आहे सर, अस्मीचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. एखादा श्रीमंत पोरगा शोधायचा, त्याला आपल्या जाळ्यात खेचायचं, त्याला नादी लावायचं आणि पैसे उकळायचे त्याच्याकडून. हेच करतात हे लोक, माहितीये ना मला. या सावलीचं सत्य नेमकं काय आहे? अस्मीच्या मेसेजवर विश्वास ठेवावा का? काय करू काय मी? काही सुचत नाहीये. मी काही कमी जास्त बोलले असेल तर शेवटी तुमचीच मुलगी आहे, मला माफ करा. वेडाबाई, मुलगी पण म्हणवतेस आणि माफी पण मागतेस. काळजी घे. ती चुकीचा विचार करत होतो मी. सगळ्यांसमोर ही तर जगन्नाथच्या विरोधात उभी राहिली, आमच्या कुटुंबाची बाजू घेतली हिने. आणि तीच मुलगी आता माझ्या डोळ्यांसमोर जगन्नाथच्या घरी उभी आहे. चेतन, म्हणजे ही नेहमी येत असणाऱ्यांच्याकडे. याचा अर्थ हिला माझ्या आयुष्यात जगन्नाथने पेरलंय. हिने मला फसवलंय हिने. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.